एक धमाल गोष्ट, चिंटूची आता फिल्म येते, ॲनिमेशन फिल्म नाही, लाईव्ह ॲक्शन फिल्म. 21 नोव्हेंबर 1991 ला आम्ही चिंटू चालू केला. तोच चिंटू आता लाईव्ह ॲक्शन फिल्ममध्ये येतोय. आम्हालाही तुमच्या एवढीच उत्सुकता आहे. 20 वर्ष जे आम्ही चिंटू काम केलेलं आहे, ते सगळं काम किंवा ती उत्सुकता, तो खट्याळपणा, तो मिश्किलपणा या फिल्ममध्ये आहे. रोजचा चिंटू जो तुम्हाला आनंद देतो, तोच आनंद या सिनेमातनं तुम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. रोजचा चिंटू कसा सुचतो, तर तुमच्या अवतीभोवती सतत काहीतरी घडत असतं. त्यातनं हा चिंटू सुचत असतो. उदाहरण सांगतो. तुम्ही कुठे उभे राहिलात चौकामध्ये की कोणतरी येतं आणि विचारतो हा पत्ता कुठला आहे. त्याच्यावरनं आम्ही एक चिंटू केला होता की चिंटू, पप्पू, मिनी रस्त्यात उभे आहेत आणि एक माणूस येतो आणि त्यांना विचारतो, ए पोरानो, नाडकर्ण्यांच्याकडे असंच जायचं का? चिंटू म्हणतो, हो, हात खालती करून गेलात तरी चालेल. आता ही घडलेली घटना आहे, ती आम्ही थोडीशी ताणली, थोडीशी ट्विस्ट केली आणि तुमच्यासमोर सादर केली. चिंटूतली जी भाषा आहे ती आपण घरामध्ये बोलतो ती भाषा आहे. काही काही अपरिहार्य शब्द, इंग्रजी शब्द येत असतात, ते तसेच त्याच्यामध्ये येतात. या सिनेमामध्ये देखील जवळजवळ 30 भाषा तुम्हाला बघायला मिळणार आहे. सिनेमा म्हणून थोडंसं काहीतरी वेगळं झालेलं असेल, लाईव्ह ॲक्शन फिल्म आहे, पण जवळजवळ 30 भाषा याच्यामध्ये या सगळ्या पात्रांनी वापरलेली आहे. संपूर्ण सिनेमा, रोजचं 3 फ्रेम करणं आणि संपूर्ण सिनेमा करणं, त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारं कथानक, ह्या सगळ्या बाबतीत श्रीरंग गोडबोले आणि त्यांच्या टीमने अपरंपार परिश्रम केलेले आहेत. पण त्याचा परिणाम असा झाला की हे सगळं शूटिंग त्यांनी सपाट्यात एकदम पूर्ण केलं, कारण त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होती. तुम्ही रोज जो चिंटू पाहता आणि ही फिल्म पाहणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही अंतर वाटणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. तेवढाच आनंद तुम्हाला मिळणार आहे. रोजच्या स्ट्रीपमध्ये भेटणारी सगळ्या व्यक्तिरेखा आहेत तुम्हाला, म्हणजे राजू, पप्पू, बगळ्या, मिनी, त्या सगळ्या व्यक्तिरेखा तुम्हाला सिनेमामध्ये देखील बघायला मिळणार आहेत. अगदी जोशी काकू सुद्धा त्या सगळ्या स्वतःच्या स्वभाव वैशिष्ट्यासह तुम्हाला बघायला मिळणार आहेत. राजू थोडासा दांडगट आहे, मिनीचा बोचकपणा, चिंटूचा मिश्किलपणा, बगळ्याचा बावळटपणा आणि त्याचा छोटा बंटी देखील, हे सगळं तुम्हाला या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि तुमच्या आनंदात भर घालणार आहे.